ये 14,500 अपना सब्सक्राइबर हुआ है, जल्दी से 15,000 कर दो और इधर से किराणा माल लेके जाओ फ्री। चड्डीवर पावाचा ना? नाही पिशव्या टाकायच्या। आता बनवते चुलीवरचा ऑलिव्ह ऑइल मध्ये आता मी बनवणार आहे। भाई तो यांचं तेल आहे एकदम गोंडस आणि सुका चिकन बनवचं आहे, गावठी स्टाईल फिश बॉटल आणि तिला मी वाटाची माझे मनाने भरलीस गौरी। शिजला आणि आता पडत कोथिंबीर। कडक 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 प्लीज बघा। ओ माय गॉड, ओ गॉड, ओ गॉड, गरम आहे गरम आहे। एक विराई माते की जोलपरा जोलपरा नमस्कार मंडळी, स्वतः मालक स्वतः सजेस्ट पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर आज आपण चाललोय कासमालला, म्हणजे पेन। तर आज खास मस्ती आपल्या मित्रांसोबत, खूप धमाल मस्ती होणार आहे। आपली सर्व गावातली मंडळी आहे आणि खूप सारी मज्जा सुद्धा होणार आहे। तर ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा। दोस्तीच्या दुनियेतला आनंद काय असतो तो तुम्हाला आज बघूया आपण या ब्लॉग द्वारे तुम्हाला दाखवू आणि खूप सारी मजा होणार आहे। तर ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो नजर केलं तर तिथं पण फॉलो करा। ऐकूया पोरं सर्व गेलीत पुढं, सामान वगैरे घेतात, चिकन वगैरे घेतलं, खूप अशी मज्जा होणार आहे। तर पूर्ण बघा एंड पर्यंत, एंड एंड किलो में लगेगा, लगेगा नहीं ना, क्या और लगेगा गाईज। आता कोदन घ्यायचं चालू आहे, कोदन घेतो आम्ही रेसिपीसाठी। डिस्काउंट आहे भैया, ब्लॉग मध्ये घेतोय। हा 80-90 भाई, डिस्काउंट 85 रुपये घंटा वाजते वगैरे। हे भैया ते मी सबस्क्राईब करतो ते गाईज। आपलं नवीन एक सबस्क्रायबर बघा। देखो भाई सब्सक्राइबर, ये देखो मेरा सब्सक्राइबर मैंने ही बढ़ाया भाई। ये देखो भाई, ये बेल आइकॉन रहता है, ये बेल आइकॉन ऑल करने का। मेरा जो ब्लॉग आएगा ना भाई वो तुमको नोटिफिकेशन आएगा भाई। और ये 14,500 अपना सब्सक्राइबर हुआ है, जल्दी से 15,000 कर दो और इधर से किराना माल लेके जाओ फ्री। बोलत सोम्या सोम्या बघ, सोम्या गोम्या आणि मोम्या, यो बघा यो डेंजर आहे भाई। आणि मस्त की आपली पॅकिंग चालू आहे, सगळं सेटअप लावलेलं आहे बघा। सीएनजी बाटला सगळं लोड केलेलं आहे काही। आता आमच्याकडे गॅस नाही आहे तर आता आम्ही सीएनजी वर बनवणार आहोत चिकन। यो सीएनजीचा कॉक एकदम खोलू यो पाहिजे आणि तो इकडं असं लावू आणि डायरेक्ट शिजवी बेकार। आणि यो बघा याला काय सांगितलं आणि करते काय थांबा। यो याला वाटतंय आपण लग्नाला चाललंय, कधीपासून गाडी पुसतय। आणि रवी मामा हॅलो। आणि यो बघ इथं तन्मय दांडेल गाडी पुसतात, कधीपासून पुसतात, वर्ष झाला तर 1.5 वर्ष झालं गाडी पुसतात। त्याला सांगतो बघ गाडी व्हिडिओ चाललाय बघा, याला काय अर्थ आहे हे बघ। काहीच नेक्सॉन पॅक झाली आणि ही एक आपली आहे स्विफ्ट डिझायर, ही पण आपली रेडी झाली, सगळं भरलंय आणि साऊंड बिऊन एकदम प्रॉपर सिलेंडर लगा के देखो, साऊंड बिऊन एकदम प्रॉपर, एकदम सीएनजीचा बाटला आणि तन्मय दांडे आले राखू भाई। यो गाईज आणि गाईज आम्ही थांबलोय आणि प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय। आम्ही जिथे कासमालला जाणार होतो तर ऊन एवढा बघून आमची इच्छा उडली, तर आता आम्ही झालोय फार्म हाऊसला। तर फार्म हाऊसची डिटेल्स पण तुम्हाला सांगणार आहे मी, कुठे चाललं काय। आणि आता इंद्रू टावर थोडंसं थांबलो रिलॅक्सेशन, कारण की प्लॅन चेंज झाला आमचा।
ही आमची नेक्सॉन आणि आमची डिझायर अंश आणि सर्व मंडळी आमची सगळी मंडळी आहे. प्लॅन चेंज झालाय आणि आता फार्म हाऊसला तुम्हाला माहिती आहे राडा होणारच. तिथं पण रेसिपी दाखवायचा प्रयत्न करीन. बघूया कसं काय होते सर्व. आम्ही काय बोलायचं आपला प्लॅन चेंज झालाय अचानक भयानक. पावा चड्ड्यान काही आता आम्ही चड्डी बिड्डी काय म्हणजे अंत वस्त्र काय आणलं नाही. तर आता आम्ही चड्डीवर पावणार आहोत. तर ते शॉर्ट तुम्हाला नाही दाखवणार मी. आणि याच्या गमच्या बघा गमच्या चड्डीवर पावाचा ना. नाही मग पिशव्या टाकायच्या मंडळी. तर आम्ही आलोय फार्म हाऊसला जसा तुम्हाला बोलल्याप्रमाणे. पण तिथं कोणची तरी म्हणजे बुकिंग आहे. म्हणजे माझ्या मित्राचा पियुषचा फार्म हाऊस आहे. तर तिथं दुसऱ्यांची बुकिंग आहे. सो आता आम्ही आलोय दुसऱ्या फार्म हाऊसला. तर इथला नजारा बघा वाव सही वाटतंय. आपली एकदम हिरवळ वातावरण आहे. एक नंबर वाटतंय बघा. जास्वंदीचा फुल आणि फुलात फुल लाल लाल फुल. ही बघा ही आपली गाडी आहे. तिथे एक गाडी पार्किंग केली आणि इथे सबला आपला जेवणाचं चालू आहे. विराई प्रसन्न फार्म हाऊस श्री गणेशदा वाघमारे यांचा दादांचा फार्म हाऊस आहे. मस्तपैकी त्यांनी आम्हाला दिलाय सहारा. तर थँक्यू तुमच्यासाठी. थँक्यू दादा. आणि इथं सहीच वाटतंय यार एकदम गमचा टाईप आहे बघा. सही सही आंब्याची झाडं कलम बिलम लावलेत एकदम कडक. पुढच्या वेळेला तिथं आंबा आम्ही कापू. आणि इथं जेवण बनवणं चालू आहे आणि एकदम कडक मध्ये जेवण बिवण कांदा कापणी शेप निघलेत आता बाहेर. असते असते आज अजून कुठले कुठले अवतार बघायला वाटते. तर थोडासा काय शिव्या बिव्या राहिल्या तर समजून घ्या. कारण की पोरांमध्ये आल्यावर शिव्या आणि थोडीशी मस्ती होते. तर त्याच्यासाठी पहिलेच माफी मागतोय. आणि मी थोडंसं सँडो घातली मी घालूनच आलतो. बरं आता चिल वातावरण आणि त्याच्यात आता आम्ही झालं फार्म हाऊस म्हणजे आलोय. एक खाली फार्म हाऊस आहे तिथे जाणार. तिथे स्विमिंग पूल वगैरे आहे. गाईज दोघेच भाई. आणि जर भाविराज आमायवा सुजलवा कांदा कापणी चालू आहे. कांदा टांबाडा आणि यो बघा हवाला इथं पोरांना मदत करायचं खायला खाते. आता आम्ही घेतलंय चुलीवरचं चिकन बनवलं. असं आम्ही पहिले शेगडीवर बनवलं पण प्लॅन चेंज झाला आणि आता बनवतोय चुलीवरचं चिकन. आणि आता याला आपण माती लावून घेऊ मस्त. कारण की जेव्हा आपण चुलीवर जेवण करतो तेव्हा तो काला पडतोय. तुम्हाला सगळं माहित असेल तरी पण मी सांगते. पण आता मस्त याला लावू माती आणि ठेवू. एक प्लास्टिक घे रे. पाण्याची बॉटल घे रे. आवाज म्यूट करायला लागला करीन टाकते. ऑलिव्ह ऑइल मध्ये आता मी बनवणार आहे. भाई यांचं तेल आहे. ऑलिव्ह ऑइल आहे काय. ऑलिव्ह पाम ऑइल सस्ता भेटला तो आणला. बजेट नव्हता. जर तुम्हाला वाटत असं हायफाय ब्लॉग यावा चॅनलवर पैसे मारा. जो 100चे होते टाकल त्याला पिन. इकडं झोल वाटतंय रे जरा. वाकडं आहे जरासा. वाकडा आहे समोरच्या साईडला आहे. परफेक्ट. आता इकडं चिकन टाकला का इकडे येईन कांदा जास्त नको. बस बस मग खेळू नंतर. काय मग तापून दे. मला शिकवशील ना. तुलाच मारतील. तुला जाऊ लागशील ना. मला समजलं भारी केलं. हो एक काय इकडं आहे रमीचा ना. तेवढं जार कोणी पलटी आला का बरं. कांदा जास्त नाही वाटत. कमी आहे. बटाटी धुवाला का कांद्याची भाजी. क्लोज वाला फक्त गाठली मारताना क्लोज वाला. यो
कोण होता सजेस्टीच कांदा कापलं सांगताय काय सनी बघू शकता सनी ट्रॅव्हिस स्कॉट सनीला हे ती गॉगल आणायला पाहिजे होती फुलवाली. आता कांदा आपला परतून झाला म्हणजे कांदा प्रॉपर झाला शिजलाय आणि आता टाकतोय आपण मिरची. आज सर्व सक्षम आहे आणि सर्व कुकट आणि जे रूपाने आहे पुटी गरम मसाला काय आणि यो हाय मसाला मीठ मसाला म्हणजे मटन मसाला पण आम्ही चिकन बनवते पण मटन चिकन आणि मटन दोन्ही पण 4 पॅकेट पहिले 2 टाकलं. पाणी आण जरा सांगतोय काय पाणी आण. तंचप टाकता होता हे झालाय आता पाणी टाक. पाण्याची गरज नसतं चिकन टाकलं चिकन पाणी सोडलं असतं मसाला शिजायला पाहिजे ना आपला सुक्का आहे तो प्रय होईल तो पण तेल कमी टाकलंय ना आता बस का पहिले आणि डायरेक्ट आता आम्ही टाकलं चिकन. हे बघा बाबा जास्त नाही आहे 6 किलो आहे. कालची अटकली नको पाणी नको चिकन बेबी जो चिकनचा पाणी होता तो पण टाकते कारण की त्याच्यात मॅरिनेशन होतं. बेकार जो चुलीवरचा जो वाफ येते ना त्याचे डोले पण साफ होतात पण रडवला यार मला बेकार एकदम असा अश्रुंद्र आणि माले असते बघा काय पण चिकन एकदम गोंडस आणि सुका चिकन बनवतात गावठी स्टाईल आणि बटाटी पण उकडतील असं आम्ही प्लॅन केलं. याच्यात पाणी टाकू आणि तो पाणी चिकनला वापरू. आणि तिला मी वाटाची माझे मनाने भरलीस गौरी माझे आटू दे पाणी जरा बटाटे टाक शिजली बाय बटाटा पाणी नको पाणी आपण आटवू र त्याचा काही मीठ टाकलेलं मीठ टेस्ट करून दाखव. मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलंच का नाही फुल प्रोटीन प्रोटीनची सोय झाली आज पुढे फुल जरासा असेल 2 एक वापरून येईल गेला पाणी कमी करायचं आहे ना आता आता राहू दे असं नाही बटाटे शिजायला तुझी तू उचल बघ शिजलाय का करतो लगेच शिजला असेल लगेच समजते नाही थोडासा शिजलाय एक वापन शिजल छोटा पीस आहे ते
शिट थोडासा राहिला कच्चा आहे. मीठ वगैरे एक वाफेत होईल. मीठ टाकलं. हे मीठ घे. मीठ आहे का काय ऐकला कर कारणे झाला पाहिजे. हल्ली झालं तरी चाललं. बाहेर घातली. वाटण टाकलं अजून होईल. पाणी जास्त अजून घट्ट होईल. आता एक वाफ दे आणि वाटण टाकून म्हणून एक गाडी आहे ना. स्पेशल बनवून आणलं घरून वाटण. डबा टाकली मग काय. वाव व्हॉट अ टेक्स्चर ऑफ कोदा. टेस्ट बघा. काही वरतून आता टाकतो आपण चिकन मसाला. शिजला आणि आता आपण टाकतो कोथिंबीर. कडक कडक एक नंबर ना मेरी कोमी. बुडबुला बघा. लेग पीस बघा. लेग पीस प्रॉपर. हे गाईस कसं झालंय. भारी मस्त झालं. हे कसं आलंय. एक नंबर. एवढा भारी झालाय. हे कसा झालाय. पावर झालाय. चुंबा एक नंबर कलर आलाय. चांगला झालाय. एक नंबर ना. एक नंबर. मेन बाय कसा आलाय. भारी झालाय. खरंच भारी झालाय. लेग पीस बघा. ओ माय गॉड. ओ गॉड. गरम आहे. आज चालतंय. तरी बिरी प्रॉपर आली. आणि आता आपण हा घेऊन जाऊ डायरेक्ट फार्म हाऊस सेंद्र ला. गाईज चिकन वगैरे झालं आणि आम्ही चाललो होतो फार्म हाऊसला. तर कसं सेटअप केलं बघा गाडीमध्ये. आणि आमचा गणपती बाप्पा बसलेत मकरात. विसर्जनाला चाललो. एक विराई माते की. गाजी हे बघा कशा मिरच्या सुकवत लावल्यात. आणि आपली गौ माता पण आहे गाईज. भाई ये गाड़ी जा रही है और हमारी एक वो गाड़ी उधर जा रही है और फुल मजा आ रहे भाई. डुडुंग.
आणि फायनली आम्ही पोहोचलोय फार्म हाऊसला. हा एक स्विमिंग पूल आहे आणि हा एक आहे आणि एक छोटी पोरांचा तो एक आहे. भारी आहे स्विमिंग पूल आणि वातावरण आणि समोरचा व्ह्यू बघा. काय व्ह्यू बघा, व्ह्यू फक्त व्ह्यू बघा काय वाटतंय. आणि सकाळी तर त्याच्याहून भारी वाटेल कारण की धुका बिका भरलेला असेल, क्लास वाटेल. आणि जोलपरा जोलपरा काय जोलपरा सही. आणि आपली सर्व मंडळी आहे. भारी वाटते. चिकन बिकन रेडी झालंय आणि आता खाऊ आणि मस्त चिल करू स्विमिंग पूलला आणि मजा मस्ती तर होणार. कसा वाटते ब्लॉग? आवडत असेल तर नक्की लाईक करा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पुन्हा एकदा नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. गाईज तो प्लॅन कॅन्सल झाला पण भारी वाटला कारण की एवढा ऊन आहे आणि त्याच्यात काश्मीरला तुम्हाला माहित असेल का, कोणाला माहित असेल का, तिथं पूर्ण असा सपाट एरिया आहे तर तिथं बेकार उनेंद्र आहे एकदम पूर्ण. तर आमचा सावलीचा काही विषयच नव्हता पण इथं प्रॉपर सावली आणि आता तर फार्म हाऊस भेटला डायरेक्ट. तुझं काय म्हणणं आहे? निसर्ग बघा, निसर्ग वातावरण खूप भारी आहे. तुम्हाला दाखवलं मी. तुझं काय म्हणणं आहे? कसं वाटतंय? चिलिंग करायचं बाकी आहे. कसं आहे. आणि आता तिथं जो डोंगर दिसतोय ना तिथून आम्ही टाइम लॅप्स लावणार आहोत. तिथं आम्हाला सगळं दिसणार आहे काय कसं काय. आणि हे बघा दोघं तिघ जण बसलेत बघा.